चंदगड तालुक्यातील किनी गावामध्ये मागासवर्गीय समाजासाठी संविधान भवन, समाज मंदिर बांधकामास जागा मिळावी आणि गावातील गॅस ग्राहकांना वेळेत आणि घरपोच सिलेंडर मिळावं या न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं आमरण उपोषण आज 6व्या दिवशीही सुरूच आहे. चंदगड तहसील प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई विरोधात प्रवीण पांडुरंग गणाचारी यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. किनी गावातील मागासवर्गीय समाज बांधवांसाठी संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी गायरान जमिनीची मागणी करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी सर्व कायदेशीर कागदपत्र आणि ग्रामसभेचा ठराव चंदगड तहसील कार्यालयाकडे सादर करूनही तब्बल 8 महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित ठेवण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही जागा मिळत नसल्याने अखेर आंदोलकाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. यासोबत किनी गावातील गॅस ग्राहकांना घरपोच सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने सामान्य नागरिकांची आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. बेजबाबदार गॅस वितरकांवर कठोर कारवाई करून तात्काळ सुरळीत सेवा देण्याची मागणीही आंदोलनाने लावून धरली आहे. गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या उदासीन कारभारामुळे आता किनी ग्रामस्थांमधून आणि मागासवर्गीय समाजामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. माझं गाव किनी, तालुका चंदगड. आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा खेडेगावात वेळेत आणि घरपोच गॅस मिळत नाही. स्वतः मला तक्रारी करून सुद्धा 2 महिन्यांनंतर गॅस मिळाले. ह्या अशा अडचणी आहेत. त्यामुळे गॅस वितरक यांना सूचना देऊन त्यांच्यावरती कारवाई करावी हा एक विषय, आणि वेळेत आणि घरपोच गॅस मिळावा. आणि दुसरी मागणी आहे ती गावामध्ये संविधान भवनसाठी 10 गुंठे जागा, गायरानमधली 10 गुंठे जागाची मागणी केलेली आहे. तो प्रस्ताव गेले 8 महिने तहसील ऑफिसमध्ये प्रलंबित आहे. ते वेळेत व्हावा यासाठी ही दुसरी मागणीसाठी मी उपोषणाला बसलो आहे.